नमस्कार मित्रांनो, पॉलिटी बाय गोपाल सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्हाला माहित आहे, 4 जानेवारीचा जो कंबाईनचा पेपर झालेला आहे त्यामधील पॉलिटी या विषयाचे आपण काय बघणार तर प्रश्न पाहणार आहे। मग बघा, आपल्या नोट्समधून म्हटल्यापेक्षा आपले जे 15 प्रश्न आलेले आहेत ते कव्हर झालेले आहेत नोट्समधून। तर मग वन डे रिव्हिजन बॅच असेल त्यामधून सुद्धा आपल्याला भरपूर प्रश्न पाहायला मिळतात। त्यानंतर ज्यांनी आपल्या ऑफलाईन बॅचेस केलेल्या असेल, ऑनलाईन बॅचेस केलेल्या असेल, त्यांना 15 पैकी 15 प्रश्न आलेले आहे। एक प्रश्न आपला इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा काय कव्हर झालेला आहे। तर काही गोष्टी आपण फक्त नोट्स मध्ये नाही तर एक्स्ट्रा पॉइंट काही लिहून देत असतो मी, आणि त्यावर सुद्धा काय प्रश्न येऊन गेलेले आहेत। तर बघा, मग आपण आज डिस्कशन करण्यापेक्षा आपण उत्तर काय असणार आणि रेफरन्स सुद्धा मी यामध्ये ऍड केलेले आहे। बघा, नोट्सचे रेफरन्स 1950 मध्ये भारतीय संविधानात भारतीय संघराज्यातील प्रदेशाचे 4 स्तरीय वर्गीकरण करण्यात आले होते, आणि या 4 स्तरीय वर्गीकरणामध्ये आपल्याला ABCD माहित आहे। ABCD हा घटना निर्मितीचा काय बरं टॉपिक आहे त्यामध्ये। तर बघा, यामध्ये भाग A मध्ये आपल्याला माहित आहे ब्रिटिशांची प्रांत होती, म्हणून इथे काय तर A आणि B विधान काय असणार बरं चुकीचं असणार। मग 2 विधान चुकीचं असेल तर बघा, B इथे सुद्धा आहे, ब इथे सुद्धा आहे, आणि काय इथे सुद्धा आहे। ऑप्शन क्रमांक काय असणार 2 असणार। तर हे बघा, प्रांत व संस्थानिकांचे एकात्मीकरण गव्हर्नरची राज्य म्हणतो आपण, ते कशामध्ये सांगितलं असेल तर बॉम्बे म्हणजे अ मध्ये सांगितलेलं आहे। ब मध्ये काय तर राज्य प्रमुखांची राज्य सांगितलेली आहे। त्यानंतर बघा, हे आपल्याला काही गोष्टी पाहायला मिळतात यामध्ये, ठीक आहे। मग C आणि D विधान यामधलं काय असेल तर बरोबर असेल। हा नोट्स मध्ये आपल्या काय तर हा पार्ट आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर उपराष्ट्रपतींच्या बाबत आपल्याला पात्रतेबाबत अयोग्य विधान विचारलेलं आहे। नुकतीच काय म्हणू आपण, उपराष्ट्रपतींची निवडणूक झालेली आहे, मग त्यावर प्रश्न येणार निश्चित होते। तर बघा, मग उपराष्ट्रपती भारताचा नागरिक असावा, आधी काय विचारलेलं आहे अयोग्य, हे विधान बरोबर आहे। 45 वर्ष का तर बिलकुल नाही। मग किती वर्ष आहे बरं 35 वर्ष। मग बी किती ठिकाणी आहे 1, अयोग्य विचारलेलं आहे आपल्याला अयोग्य। त्यामुळे बघा, दुसरं सुद्धा विधान आपल्याला काय करावं लागेल वाचावं लागेल। लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही। लोकसभेचा आहे का, वारंवार सांगायचो मी, राज्यसभेचा सदस्य। बघा, जशाच तसे पॉइंट आपल्या नोट्स मधील बघा आहे का, म्हणून बी आणि सी विधान काय असणार तर यामधील अयोग्य असेल। ऑप्शन क्रमांक काय म्हणू आपण ए 1 पहिलं काय असेल व्यवस्थित असेल। त्यानंतर बघा, आपल्याला नागरिकत्वावर प्रश्न विचारतात, परंतु काय कधी कधी हे डेड झालेली काय आहे बरं आर्टिकल आहे। मग बऱ्याच वेळा आपल्याला कंबाईनला नागरिकत्वावर प्रश्न विचारत नाही, परंतु यावेळेस विचारला, आणि या आर्टिकलवर विचारलेला आहे। भारतीय संविधानाच्या कलम 8 मध्ये काय असेल तर बघा, कलम 8 मध्ये काय पाहायला मिळतात आपल्या, मूळच्या भारतीय असलेल्या भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तींचे काय नागरिकत्व। हे बघा, ऑप्शन क्रमांक 2 काय असणार हे बरोबर असणार। नोट्स मधील काय आहे हा आपल्या नागरिकत्वावरील पॉइंट आहे। त्यानंतर भारतीय संविधानातील कलम 243G, आता पंचायत राजवर आपल्याला 2 प्रश्न पाहायला मिळतात, आणि याची ट्रिक सुद्धा आपल्याकडे चांगली आहे। विद्यार्थ्यांना हे सर्व काय होतात पाठ। जी म्हणजे काय तर गुड वर्क सांगितलं होतं मी, गुड वर्क म्हणजे काय तर कार्य। मग पंचायतीची सत्ता आणि जबाबदाऱ्या, सभासदाची अपात्रता काय फेल मध्ये आहे, पहिलं काय असेल चुकीचं असेल। त्यानंतर बघा, पंचायतीची सत्ता आणि अधिकार जबाबदाऱ्या हे जी मध्ये सांगितलेलं आहे, हेच विधान काय बरं बरोबर आहे आपलं बी फक्त एका ठिकाणी, त्यामुळं हे व्यवस्थित बघा। किती कार्य आहे तर 29 कार्य। वारंवार सांगत होतो की यावर प्रश्न विचारतात, हे आपल्याला पाठ असायला हवे। त्यानंतर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे तर आता आपल्याला महाधिवक्ता याविषयी काय प्रश्न विचारलेले आहे। महाधिवक्त्यावर आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात, परंतु यावेळेस थोडी त्यांनी ट्रिक विचारली, म्हणजे काय असेल तसं जर आपण व्यवस्थित बघितलं, करंट रिलेटेड सुद्धा याला त्यांनी टच दिलेला आहे। तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्राचे महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आले, हे विधान काय असणार बरोबर असणार। महाधिवक्त्यांची नियुक्ती भारतीय संविधानाच्या कलम 165 मध्ये सांगितलेली आहे, हे सुद्धा विधान बरोबर असेल। सध्याचे कोण आहे म्हणजे ऑगस्ट 2025 पासून आपल्याला बिरेंद्र सराफ हे काय पाहायला मिळतात तर महाधिवक्ता पाहायला मिळतात, म्हणून तिन्ही विधाने काय असणार बरं बरोबर असणार। बघा, वन डे रिव्हिजन बॅच घेतली होती आणि त्यामध्ये आपल्याला हा प्रश्न पाहायला मिळतात, ठीक आहे।
भारताचे पहिले महाधिवक्ता आणि सध्या कोण आहे तर वीरेंद्र सराफ. तर तिन्ही विधाने काय असणार यामध्ये बरोबर असणार. मग यावर आपल्याला माहित आहे जो महाधिवक्ता असतो एकतर त्यांचे आर्टिकल विचारणार, त्यांची नेमणूक कोण करतात त्यावर प्रश्न विचारले जातात, नाहीतर मग त्यांचे पगार भत्ते कोण ठरवतात यावर प्रश्न विचारतात, त्यांना मतदानाचा अधिकार आहे का यावर प्रश्न विचारतात, यांचे पगार भत्ते कोण तर आपले राज्यपाल ठरवणार, नेमणूक कोण राज्यपाल, कार्यकाळाची हमी आहे का यांना बिलकुल नाही. ठीक आहे, तर अशाच गोष्टीवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर बघा ग्रामसभा. आता ग्रामसभा आपल्याला माहित आहे ही आर्टिकल मी पाठ करून घेतलेली आहे मुलांच्या. ग्रामसभा 243 मध्ये हे सुद्धा विधान काय दोन्ही ठिकाणी बरोबर आहे. राखीव जागा दबलेला गट सांगितलं होतं मी डी 243 डी आहे का आय बी. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर असणार. आणि हे सर्व बघा नोट्स मधील पॉइंट. त्यानंतर बघा राज्यपालांबाबत आपल्याला प्रश्न विचारतात. महाधिवक्ता असेल, राज्यपाल असेल आणि आपलं विधिमंडळ असेल यावर आपल्याला प्रश्न येतात. मग राज्यपालांच्या संदर्भात खालील कोणते विधान चुकीचे आहे आपल्याला विचारलेलं आहे. तर कलम 158 नुसार राज्यपाल राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार आपल्या पदावर राहतील. तर हेच विधान पहिलं चुकीचं आहे. का बरं 158 मध्ये शर्ती सांगितलेली आहे आणि यांची ट्रिक सुद्धा मी आर्टिकलची सांगितली होती, राजा का नाक नियोगाशे साप. तर बघा पहिलंच विधान काय असणार बरं चुकीचं असेल. आपल्याला काय विचारलेलं आहे चुकीचं, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 असणार. 155 मध्ये वारंवार सांगत होतो मी कार्यकारी अधिकार आहे की नाही, तर बिलकुल त्यांचे काय पाहायला मिळतात. सॉरी 154 मध्ये यांचे कार्यकारी अधिकार असतात. बघा वारंवार यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. 155 मध्ये राज्यपालांची नेमणूक सांगितलेली आहे. हे बघा राज्यपालांची नियुक्ती म्हणजेच नेमणूक म्हणतो आपण. 163 मध्ये आपल्याला माहित आहे वारंवार प्रश्न येतात. आर्टिकल 163 असेल, 164 असेल, 167 असेल. 163 मध्ये काय सांगितलं असेल तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काय असणार मंत्रिमंडळ असणार. राज्यपालांना काय सहाय्य आणि सल्ला करण्यासाठी. हे तिन्ही विधान काय असेल तर बरोबर असेल. खालीलपैकी मूलभूत कर्तव्य नाही. आता मूलभूत कर्तव्यावर तुम्हाला सांगितलं होतं मी वारंवार प्रश्न विचारतात. एकदम सोपा प्रश्न आहे. जर तुम्हाला बघा वैयक्तिक आणि सामूहिक क्रियांच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी काय करणे प्रयत्न करणे, राष्ट्र सतत प्रयत्न करेल. हे विधान सुद्धा काय समजलं नसेल तर खाली यायचं. जो जन्मदाता असेल पालक असेल तर हे 6व्या आणि इथे महत्वाचं आहे काय 6 ते 14 वर्ष शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणार. हे विधान बरोबर आहे. मग राहिलं काय बघा गरिबांना समान न्याय आणि मोफत कायदेविषयक मदतीचा अधिकार वारंवार विचारतात. हे आर्टिकल 39 आहे. परंतु हे आपल्या मूलभूत कर्तव्याचा पार्ट नाही तर आपल्या DPSPचा पार्ट आहे. आणि आपल्याला विचारलं काय की कोणते मूलभूत कर्तव्य नाही. त्यामुळं पहिलं विधान जरी कोणाला कळत नसेल परंतु हे विधान वारंवार यावर प्रश्न येऊन गेलेले आहे. म्हणून विधान क्रमांक 3 काय असणार बरं चुकीचं असणार. ठीक आहे. आपल्याला मूलभूत कर्तव्यावर कंबाईन मध्ये प्रश्न पाहायला मिळतात. भरपूर वेळेस यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्यानंतर भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात आणि भागात मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहे. वारंवार सांगत होतो ही आर्टिकल विचारतात. भाग 4 आणि 51 बघा नोट्स मधील पॉइंट. 51 आणि भाग किती बरं 4. आपल्या नोट्सच्या सुरुवातीलाच अशा गोष्टी आपण देत असतो म्हणजे त्यावर काय केलेल्या इन्क्लूड केलेल्या. हे मूळ घटनेमध्ये नव्हते बघा. फक्त भारतीय नागरिकांना काय असेल लागू असेल. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न भाषेविषयी. आता भाषेवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. इथे बघा 349 आर्टिकल विचारलेला आहे. परंतु याआधी काय म्हणू आपण काही रिपीटेड एरिया झालेला आहे. सुप्रीम कोर्ट असेल यांचा आर्टिकल किती आहे बरं 248. खूप वेळा म्हणजे 1000 वेळा म्हणजे खूप वेळा प्रश्न आलेला आहे. 1000 वेळा म्हणतो आपण म्हणजे खूप वेळा प्रश्न आलेला आहे. 348. प्राथमिक स्तरावरून मातृभाषेमध्ये शिक्षण. बघा प्राथमिक स्तरावरून मातृभाषेमध्ये शिक्षण आर्टिकल 350 मध्ये पाहायला मिळतात आपल्याला. आणि हिंदी भाषेच्या विकासासाठी आर्टिकल किती 351. मग काय राहिलं ऑप्शन क्रमांक 1 असणार 349. म्हणून तर म्हटलं की ही आर्टिकल अतिशय महत्वाची असतात. नोट्स मध्ये आपण काही अशा गोष्टी तुम्हाला सांगतो की बाबा यावरून काय येतात प्रश्न येतात. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न 61. खालीलपैकी कोणती अनुच्छेद 20 विचारलेला आहे आपल्याला. अनुच्छेद 20 कलम 20
किंवा आर्टिकल 20 म्हणतो. तर बघा आर्टिकल 20 आपल्याला काय सांगतात, अपराधाच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण. आता कायद्याने घालून दिलेली पद्धत हे आर्टिकल 21 मध्ये सांगितलेलं आहे. म्हणून पहिलंच विधान काय असणार, जिथे जिथे ए असेल त्या त्या ठिकाणी हे चुकीचं असणार. ऑप्शन क्रमांक काय असेल बरं, बी आणि सी यांचा डायरेक्ट ऑप्शन निघालेला आहे. एकाच अपराधाबद्दल एक शिक्षा. बघा डबल जेपर्डी म्हणतो आपण, म्हणजे एक अपराध, नो डबल जेपर्डी. नो डबल जेपर्डी म्हणजे काय, एकच अपराध केलेला असेल तर 2 शिक्षा होणार नाही, एकाच अपराधासाठी एकच शिक्षा. यांची ट्रिक सुद्धा मुलांना सांगत असतो मी. ठीक आहे. त्यानंतर स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसणे आणि एक्स फॅक्टो कायद्याचा अंमल नाही. हे बघा स्वतः विरुद्ध सक्ती नाही. 6 ते 14 वर्षे हा आर्टिकल 21A मध्ये सांगितलेला आहे. म्हणून बी आणि सी विधान काय असणार बरं, बरोबर असणार. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर असणार. हा नोट्स मधील पॉइंट इथे आपण लिहून देत असतो, अपराधाच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण, आणि यावर कन्सेप्ट सुद्धा मी सांगितलेले आहे. त्यानंतर आता हे मेन्सला प्रश्न जात असतात, परंतु यावेळेस त्यांनी विचारलेला आहे. एखाद्या वेळेस आपण काय म्हणू, थोडा आउट ऑफ म्हटल्यापेक्षा काय थोडा डीप मध्ये प्रश्न विचारलेला आहे. तर बघा पंतप्रधानांच्या भूमिकेविषयी त्यांनी विचारलेला आहे. मनरो यांनी सांगितलेलं आहे की काय, पंतप्रधान ताऱ्यामधील चंद्र सांगितलेला आहे का त्यांनी, गौण ताऱ्यामधील चंद्र, तर सर विल्यम्स हार्कोर्ट यांनी सांगितलेलं आहे. मग सीसी ज्या ठिकाणी असेल ते विधान काय असणार बरं, चुकीचं असेल. ए आणि बी काय असणार यामधला आन्सर असणार. रॅमसे म्युअर यांनी सांगितलेलं आहे बघा की पंतप्रधान हे राज्यरूपी जहाजाचे सुकाणू चालक आहेत. आहे का, जसाच तसा सन्मानातील पहिला म्हणतो आपण जहाजाचा चालक. बघा रॅमसे म्युअर आहे का, सुकाणू चालविणारा खलाशी. ए आणि बी काय असणार यामधील बरोबर असेल. हे आपल्या नोट्स असतात. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणते विधान आर्टिकल 168 वर वारंवार सांगत होतो की यावर प्रश्न पाहायला मिळतात आपल्याला. आर्टिकल 168 मग यामध्ये काय असणार, तर कोणते समाविष्ट नाही विचारलेलं आहे आपल्याला. प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल. कायदेमंडळ म्हणजे काय, आपण विधिमंडळ म्हणतो, आणि एक राज्यपाल असणार. पहिलं विधान काय असेल बरं, बरोबर असेल. त्यानंतर बघा हे प्रत्येक राज्यासाठी एक विधिमंडळ आणि राज्यपाल. बघा नोट्स मध्ये जसा तसा पॉइंट आहे आर्टिकल 168 मध्ये. जिथे राज्याच्या कायदेमंडळाची 2 सभागृह असेल तिथे एक विधान परिषद आणि दुसरे काय असतात बरं, विधानसभा. तर ते सुद्धा विधान काय असतात, बरोबर आहे. त्यानंतर बघा जिथे फक्त एकच सभागृह असेल तिथे फक्त आणि काय असतात, विधानसभा. हे सुद्धा विधान बरोबर आहे. मग बरोबर तर तिन्ही आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे त्यांनी, इनकरेक्ट. मग इनकरेक्ट काय, आपण डी जरी नाही वाचलं तरी इनकरेक्ट काय असणार, मात्र डी पाहायला मिळतात आपल्याला. मग बघा डी मध्ये काय सांगितलं असेल, प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्यातील प्रादेशिक मतदारसंघामधून थेट निवडणूक. तर हे आर्टिकल 168 मध्ये नाही, तर हे विधानसभेची रचना आपल्याला आर्टिकल 170 मध्ये पाहायला मिळतात. कमीत कमी जागा आणि जास्तीत जास्त जागा विचारलेल्या आहेत त्यांनी. आहे का आर्टिकल 170 बघा नोट्स मधील. विधानसभेची रचना, सदस्य संख्या 60 आणि काय जास्त. आपल्याला माहित आहे 60 सिक्कीम मध्ये आहे. त्यानंतर जास्तीत जास्त उत्तर प्रदेश 403 असेल. हे बघा प्रादेशिक मतदारसंघ आहे का, परंतु आपल्याला आर्टिकल 170 मध्ये यांचा उल्लेख आहे. यांनी 168 विचारलेला आहे. मग काय असणार, डी विधान चुकीचं असेल. त्यानंतर हे तर वारंवार आपल्या नोट्सच्या सुरुवातीलाच असतात. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाकडून, आयर्लंड या देशाकडून. बघा इथे सुद्धा, इथे सुद्धा आहे. मूलभूत हक्क USA म्हणजे काय, अमेरिका म्हणतो आपण. इथे सुद्धा, इथे सुद्धा आहे. संघ राज्य संबंधामध्ये समवर्त सूची वारंवार सांगितलं होतं मी. बघा आहे का, ऑप्शन क्रमांक काय असणार बरं, 4. या नोटच्या सुरुवातीलाच आपण लिहून देतो. जेव्हा मूलभूत हक्क टॉपिक सुरू करतो आपण त्यावेळेस हे असतात. तुम्ही बघितलेलं आहे आपल्या बऱ्याच नोट्स, म्हणजे काय स्टार्टिंगलाच ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, मुलांना सांगत होतं यावर प्रश्न येतात. परत बघा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याविषयी आपल्याला विचारलेला आहे. तर पदावर सप्टेंबर 2025 पर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोण राहिलेले आहेत. तर आपल्याला माहित आहे वसंतराव नाईक साहेब काय असणार बरं, सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेले आहे. सर्वात जास्त काळ असणारे मुख्यमंत्री. जवळपास काय म्हणू आपण 11 वर्ष आपल्याला मुख्यमंत्री पाहायला मिळतात. कोण,
वसंतराव नाईक साहेब. सर्वात जास्त काळ बघा नोट्समध्ये काही पॉइंट मी लिहून देत असतो, ज्यावेळेस ऑफलाईन बॅच असेल ऑनलाईन बॅच असेल त्या बॅचमध्ये मी काही गोष्टी सांगत असतो. त्यानंतर तरुण मुख्यमंत्री शरद पवार साहेब आहे, सध्याचे देवेंद्र फडणवीस साहेब आहे. तर काय असणार हे आपले पॉलिटीवरील किती तर 15 प्रश्न आणि आपल्याला एक इकॉनॉमिक्स मधला काय विचारला असेल तर अर्थसंकल्प विचारलेला आहे. तर ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.